भरपूर भाव वाढलेले भाजीपाल्यांचे, जे रेग्युलर लागणाऱ्या ज्या भाज्या आहेत, डेली लागणाऱ्या साधं कोथिंबीर वगैरे सुद्धा त्याचे सुद्धा खूप भाव वाढलेले आहेत. गृहिणींना काय समस्यांना सामोरं जावं लागतं भाववाढीमुळे? भाजीपाला तर घ्यावाच लागतो, रोज जेवण खायचं म्हटलं म्हणजे. आणि मिरची, कोथिंबीर ह्या ज्या डेली लागणाऱ्या गोष्टी आहे त्या तर लागणारच आहे. आणि भाव वाढल्यामुळे खूप अडचणी येतात. घ्यावं की नाही घ्यावं, थोडं थोडं वापरावं का जास्त वापरावं हा प्रश्न पडतो स्वयंपाक करताना. त्याच्यामुळे भाव सगळ्या भाजीपाला, हिरव्या भाजीपाल्याचा भाव वाढलेला आहे. पाणी पडलं की तो माल खराब होतो, म्हणून त्याचे भाव डबल होतात. आम्हाला गिऱ्हाईकाच्या रोषाला समोर जावं लागतं. किती दरवाढ झाली असेल तरी? हे 2 वेळा झाली बा. किती प्रमाणात झाली? की 80% काय? 10 म्हणजे 60%. काल 20% होती, आज 60% वाढ झाली. कुठल्या भाजीपाल्याचे म्हणजे काय भाव आहे सध्या, काय सांगाल? आता उद्या काल कोथिंबीर 10 रुपये जुडी होती, आज 80 रुपये किलो आहे. टमाटे 30 रुपये किलो होते, आज 50 रुपये. काल 30 रुपये टमाटे होते, आज 50 रुपये झाले. मिरच्या 30 रुपये किलो होते, आज 100 रुपये. काल मिरच्या 50 रुपये किलो होत्या, आज 80 रुपये किलो झाल्या. काय नाव तुमचं? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.